हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व? चारूज लाईफस्टाईल या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण रेसिपी बघणार आहोत नागलीचे पापड. तर मी इथे 4 किलो नागली घेतलेली आहे. ही नागली मी निवडून ठेवून दिलेली होती. पावसाचं वातावरण होतं त्यामुळे. तर मी आता ती नागली व्यवस्थित धुवून घेत आहे. जोपर्यंत तिचं ते काळं पाणी जात नाही तोपर्यंत मी 7-8 पाण्याने तिला धुवून घेतलेले आहे. ही नागली चांगली चोळून व्यवस्थित धुवून घ्यायची आहे. त्यामुळे पापडांचा कलर छान येतो. नागली आता स्वच्छ धुवून झालेली आहे. मी त्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. ही नागली मी 3 दिवस भिजवून घेणार आहे. त्यामुळे रोज सकाळ संध्याकाळ तिचं पाणी बदलायचं आहे. आणि पाणी बदलतानाही चांगली चोळून ती धुवायची आहे. ते पाणी ओतून त्यात स्वच्छ पाणी टाकून ठेवायचं आहे. ही नागली मी 4 वाजता पाण्यातनं काढून एका चाळणीत कपडा ठेवून निथळून घेतली आणि नंतर सुकी झाल्यावर बांधून ठेवली. तर तिला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असे मोड आलेले आहे. त्यानंतर मी ती सावलीतच गॅलरीत 3-4 तास सुकवून घेतलेली आहे व दळून आणलेली आहे. त्यानंतर घरात जी एकदम बारीक चाळणी असेल तिने चाळून घेतलं. आणि घरात जे पातेले होते त्यालाच मी साडी 2 पदरी व्यवस्थित बांधून त्यावर मी ते पीठ व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चाळलेले आहे. त्यामुळे थोडाही कोंडा जात नाही आणि पापडचा कलर एकदम चांगला येतो. अशा प्रकारे सर्व पीठ आपण अशा चाळून घ्यायचं आहे. ही एकदम जुनी आणि पारंपरिक पद्धत आहे. अशा प्रकारे पूर्ण कोंडा त्या पिठातनं बाजूला निघून जातो. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण जेवढं पीठ तेवढंच पाणीही घेतलेलं आहे आणि जिरे, सोडा, पापडखार, तीळ, मीठ, ओवा आणि हिंग हे सर्व घेतलेलं आहे. हे सर्वही आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून सर्व एकदा बारीक करून घेऊया. यामुळे आपला पापडांचा मसाला एकदम छान तयार होतो. तर आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे.
आता एक आपल्याला ज्यामध्ये पापडाची खिशी घ्यायची आहे, मी पातेले ठेवलेले आहे. एक कुकरचा डब्बा मी पाणी उकळून घेणार आहे. त्यामध्ये थोडेसे तेल, 1 चमचाभर तेल टाकणार आहे आणि थोडं बाजूला कुकरच्या भांड्यात थोडं एक्स्ट्रा पाणी गरम करून घेणार आहे, जर लागलंच तर गरम पाणी टाकायला. तर तेल टाकून घेतले आणि एक ताटली ठेवून उकळी काढून घ्यायची आहे. तर पाणी आपलं छान गरम झालेलं आहे. तर त्यामध्ये आता आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्यामध्ये तीळ टाकून घेतलेले आहे. आता आपण जो मसाला तयार केलेला आहे तोही त्यात टाकून घेतलेला आहे. या सर्व मिश्रणाला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे लाटण्याने. मी खिशी लाटण्याने घेणार आहे. आपल्या पाण्याला आता उकळी आलेली आहे. तर आता आपण थोडं थोडं पीठ टाकून घेऊया आणि गॅस बारीक करून घेऊया. पीठ एकदाच सर्व टाकायचं नाही, थोडं थोडं सर्व बाजूने ते पसरून द्यायचं आहे आणि खिशी घ्यायची आहे. लाटण्याने अशा प्रकारे सर्व एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्याच्या गठुळ्या ठेवायच्या नाही. तर आता मी हे बाजूला घेऊन मिक्स करून घेतलेलं आहे आणि तवाही तापवून घेतलेला आहे. तव्याचा गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे आणि एक सुती कपडा ओला करून त्या पिठावर ठेवलेला आहे. त्यामुळे पीठ चांगलं शिजलं जाईल आणि झाकण ठेवून दिलेलं आहे. तर 10 ते 15 मिनटं हे तसंच ठेवून मी ते काढून घेतलेलं आहे. तर पिठाचा कलर बघा बदललेला आहे, म्हणजे पीठ आपलं एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे. आता हे पीठ मी एका पिशवीला तेल लावून त्यामध्ये मळून घेणार आहे व्यवस्थित. ते गरम असल्यामुळे आणि हाताला चिटकतं, तर ते पिशवीत व्यवस्थित मळलं जातं, एकदम एकजीव होतं. तर पीठ आपलं मळून झालेलं आहे व्यवस्थित. आता हाताला थोडे तेल लावून आपण त्याच्या लाट्या करून घेणार आहोत. पीठ एकदम छान शिजलेलं आहे, त्यामुळे पीठ हाताला चिटकत नाही आणि आपले पापडही तुटत नाही. पापड एकदम व्यवस्थित बनतात. अशा प्रकारे आपण सर्व पिठाच्या लाट्या बनवून घेणार आहोत. आणि ह्या लाट्या आपण ज्या पिशवीत पीठ मळलेलं होतं त्याच पिशवीत व्यवस्थित ठेवून घेणार आहोत. त्यामुळे त्या कडक बनत नाही, हवा लागून, आणि व्यवस्थित पापड बनतात.
तर मी हे पापड लाटूनच करणार आहे. तर मी एका कागदाला तेल लावून घेतलेलं आहे आणि दुसऱ्याही कागदाला एका बाजूने तेल लावून घेतलेलं आहे. त्यामुळे पापड चिटकणार नाहीत. लाटून हे पापड अतिशय छान बनतात. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे पापड लाटून घ्यायचे आहेत. याच पद्धतीने मी सर्व पापड लाटून घेतलेले आहेत. आणि पीठ चांगलं शिजलेलं असल्यामुळे ते चिटकतही नाही आणि एकदम व्यवस्थित पटापट बनतात. अशा प्रकारे आपले सर्व पापड बनवून झालेले आहे आणि व्हिडिओत दाखवल्यामध्ये बघा पापडचा कलरही खूप छान येतो आणि पापड तुटतही नाही. हे पापड मी पहिले घरातच वाळत टाकले आणि नंतर सर्व झाल्यावर मी ते पाटीमध्ये भरून वरती उन्हात ठेवून दिलेले होते. तर हे पापड मी 2 दिवस चांगले उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे. अशा प्रकारे आपले पापड तयार आहे. तर पुढे आता ते मी तळूनही दाखवत आहे. बघा आपण केलेले पापड किती छान फुलतात आणि खूप क्रिस्पी आणि खूपच छान टेस्टी लागतात. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.